नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। आज राघव पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 22वा। आज परिक्रमा सुरू करून सुद्धा 22 दिवस झालेले आहेत आणि आज सोमवार 10/12/2018 आजच्या रात्री हरिधाम आश्रम गोरा या ठिकाणी रात्रीचा मुक्काम झाला, नर्मदा माईच्या अगदी किनाऱ्यावरती। आणि रात्री मुक्काम करून आता सर्वच परिक्रमावासी, कारण आजचा आनंद बाकीच्यांचा वेगळाच होता की आता जंगल संपलेलं आहे, म्हणून आता अगदी मैयाच्या किनाऱ्याने चालायचं आहे। म्हणून बाकीचे सगळे परिक्रमावासी पहाटे 5लाच उठले, मैयेवरती जाऊन स्नान करून आले आणि आल्यावर त्यांची आरती पूजा आवरून ते चहा वगैरे घेऊन लगेच पुढे निघून गेले। आता आम्हाला प्रश्न निर्माण झाला होता की एकट्याला जायला तर जमणार नाही, कारण महाराज एकटे जाऊ शकत होते, पण मला एकटीला जायला जमणार नाही, कारण मैयेत खाली खूप खोल जावं लागत होतं। म्हणून मी विचार करत होते की आता कसं करायचं, एकटे गेले तर माझी पंचायत होईल आणि राघवजवळ सुद्धा एक जणाला थांबावं लागेल। म्हणून असा विचार करता करता बराच वेळ निघून गेला आणि मग राघव उठला। राघव उठल्यावर तिथेच आश्रमामध्ये दूध तर चहा तयारच होता, म्हणून त्यांच्याकडून दूध वगैरे घेऊन चहा त्यांना दिला आणि चहा दिल्यावर आता आम्ही सगळेच खाली स्नानाला गेलो। आता 6-6:30 वाजलेले होते, पण आम्हाला सुद्धा आता थोडं निवांत वाटत होतं की नको जास्त घाई करायला, कारण जास्त घाई करण्यापेक्षा अगदी आज निवांतच चालायचं, कारण जंगल संपलेलं होतं आणि शुलपाणीचं जंगल संपलेलं होतं। एक आनंद वेगळाच होता, आजचं समाधान वेगळंच होतं, म्हणून आज थोडं निवांतच चालू। म्हणून खाली मैयेमध्ये गेलो, स्नान वगैरे केलं। आता राघवला सुद्धा बऱ्याच दिवसाचं मैयेचं स्नान नव्हतं आणि आम्हाला सुद्धा नव्हतंच, म्हणून राघवसुद्धा एवढा तयार झालेला होता की मैयामध्ये स्नान करायचं म्हणून। मैयात गेला की तो खूप खेळतो मैयामध्ये, मग तोही खूप पाणी खेळला आणि स्नान वगैरे झाल्यावर आता पुन्हा आम्ही वरती आलो। वरती आल्यावर तोपर्यंत नाश्ता तयार होता, पण आम्हाला सोमवार होता त्यामुळं राघवला थोडं खायचं का म्हणून विचारलं, तर राघवने सांगितलं थोडा खाईल, मग त्याने थोडा नाश्ता त्याला खाऊ घातला। आता आणखी काही परिक्रमावासी पाठीमागून आले, आणखी तिथले स्थानिक लोक आमच्यासोबत बोलू लागले। बोलता बोलता एवढा वेळ निघून गेला की आम्हाला कळलंच नाही। जवळजवळ 9 वाजले, अरे जागेवरच 9 वाजले, खूप वेळ झालाय, म्हणून आता गडबडल्यासारखं करू लागलो की आता निघलं पाहिजे, पुन्हा उन्हातच चालावं लागेल, म्हणून लगेच आवराआवर केली, बॅग वगैरे आवरले, कपडे जे वाळत घातलेले होते ते कपडे बॅगमध्ये भरले आणि आता राघवला घेऊन त्या हरिधाम आश्रमामधून निघालो। आता तिथून निघायचं म्हटलं की तिथंच मैयेमध्ये खाली उतरायचं आणि मैयाच्या किनाऱ्याने रस्ता आहे, म्हणून तिथे खाली उतरलो, मैयेचं जल वगैरे कमंडलमध्ये भरून घेतलं आणि तिथूनच आता पुढे चालू लागलो। अगदी किनाऱ्याने जात असता आणखी जे सगळेच 20-25 परिक्रमावासियांमधले जे 4 परिक्रमावासी होते ते पाठीमागेच थांबले होते, कारण त्यांचंही आवरलेलं नव्हतं। बाकीचे सगळे तर पहाटेच निघून गेलेले होते, पण हे जे होते 4 जण हे थांबलेले होते। मग हे म्हटले आम्हाला तुमच्यासोबतच येऊ द्या। आम्ही म्हटलं काही हरकत नाही, पण आता काही भीती नाही आहे, आता जंगल नाही आहे, मैयाचा किनारा आहे आणि आता तुम्हाला कुठेही जेवणाची व्यवस्था होईल, कुठं राहण्याची व्यवस्था होईल, आता कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा चालू शकता। काही असं काही आमच्यासोबतच चालावं असं काही नाही आहे, कारण आमच्यामुळे वेळ नको लागायला, कारण राघव कधी थांबा म्हणतोय तर आम्हाला थांबावं लागेल, म्हणून तुम्ही पुढं चालू शकता। मग ते आमच्या पुढं निघाले आणि पुढं पटपट निघून गेले। आमचं चालूच होतं, आता मातीचा सगळा रस्ता होता किनाऱ्याचा,
तो वाळूच्या गाड्यांचा वगैरे जाण्याचा, तर त्या रस्त्याने आम्ही चालत होतो. 1 किलोमीटर अंतर गेल्यावर किनाऱ्यानेच वरती एक गाव होतं. ते गाव म्हणजे वसंतपुरा. आता वरती गावात जाण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे, अगदी किनाऱ्यानेच चालत राहायचं. आणि पुढं गेल्यावर त्या वसंतपुरा गावाच्या पुढं निघाल्यावर जो वाळूचा रस्ता होता, त्या रस्त्याने एवढ्या सगळ्या अशा सर्प त्या ठिकाणावरून खाली मैयेकडे गेलेले, पुन्हा वरती आलेले, अशा बऱ्याच आम्हाला त्या खुणा दिसत होत्या. तर आम्ही ते पाहतच चालत होतो. अरे एवढे सर्प कसे इकडं फिरतात, हे नक्की रात्रीच्या वेळी खूप फिरत असतील. आणि अगदी 10-15 आम्हाला त्यांच्या त्या वाटा दिसल्या. मग बराच वेळ आम्ही ते पाहतच पुढे चालत होतो. चालता चालता आता राघव कधी थांबाई म्हणायचा, कारण आता 9:15ला तिथून निघालेलो होतं, त्यामुळे आता 10, 10:30, 11 वाजत आलेले होते. मग अशा वेळी राघवला तहानही लागायची मध्ये. मग अगदी मैया जवळ असल्यामुळे खूप आनंद वाटायचा. मैयेमधून पाणी आणायचं आणि पाणी प्यायचं. आता राघवसुद्धा हट्ट करायचा, मला सुद्धा मैयेत यायचं, मी माझा कमंडल भरून आणणार. मग आता असं वाटायचं की याचे हे जे हट्ट आहेत हे काही चुकीचे नाही आहेत, नर्मदा माईला भेटण्याचे आहेत. म्हणून आम्हीसुद्धा जपून पण त्याला किनाऱ्यावरती घेऊन जायचो. पाणी वगैरे त्याच्या हाताने भरायचा, पण त्याचा हातही आपल्या हातात ठेवायचा. आणि मग वरती आला की पुन्हा चालायला तो हट्ट करायचा. आता एवढं कडक ऊन पडलेलं आहे, माती खाली तापती आहे, खडे टोचत आहेत. कसं तरी त्याला बूट नेलेला होता, तो बूट घातला की राघव पायाला घाम यायचा म्हणून लगेच काढून टाकायचा. आणि बिना चप्पलचं, बिना बूटचं त्या मातीमधून आणि चालायचं म्हणजे काही पाय उचलून चालायचा नाही, पाय त्या मातीत असा फरफटीत चालायचा की पाय मातीत बुडले पाहिजे असं खेळत चालायचा. म्हणून कधी वैतागसुद्धा यायचा की असं का करतो. असं वाटायचं की त्याला एखादी झापड मारावी, पण पुन्हा असं वाटायचं नको, कारण खूप रडला, खूप तर काही त्रास करून घेतला तर नको ताप वगैरे यायला. म्हणून आम्ही मारायचं सुद्धा नाही. पण राग आला की थोडं त्याला रागवलं की तो शांत व्हायचा. पण हट्टी खूप आहे, म्हणून असं वाटायचं मैयेच्या किनाऱ्यावर, कारण तो भाग्यवान आहे म्हणून मैयेच्या किनाऱ्यावर तो राहतो आहे, मैयेच्या किनाऱ्यावर त्याला चालायला, मैयेच्या कुशीमध्ये राहायला भेटतं आहे, म्हणून आपल्यापेक्षा तो पुण्यवान आहे. तर आपण जेवढे आपल्याला करता येईल तेवढे आपण त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्या जी इच्छा आहेत त्या सगळ्या साधनेमधल्या आहेत, म्हणून तो चालायचा सुद्धा. आता माझे पतिदेव पटकन पाठीमागून यायचे आणि त्याला उचलून घ्यायचे. आता तसं उचलायचा प्रयत्न केला की तो पुढे पळत राहायचा आणि मातीमध्ये एवढे पाय फरफटीत चालायचा की खूपच. आणि असं करता अगदी 3 किलोमीटर पुन्हा त्या वसंतपुरापासून पुढे चालून गेलो, तर वरती जे गाव होतं ते गाव म्हणजे इंद्रवर्णा गाव. म्हणजे त्या साधनेमुळं, त्या तपश्चर्येमुळं, त्या मंदिरामुळे, त्या देवामुळे, त्या तीर्थामुळे त्या गावाला ते नाव पडलेलं आहे. असलेला इंद्रवर्णा म्हणजे इंद्राने, देवांचा राजा इंद्र, आणि वरुण देवाने म्हणजे मेघराजाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे, दोघांच्या तपश्चर्या. कारण 33 कोटी देवता जेव्हा नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती तपश्चर्याला आले तेव्हा हे देवसुद्धा आले. तर यांना जिथं जागा मिळेल ज्यांना, ती तिथं साधना करू लागले. मग यांना दोघांना शेजारी जागा मिळाली आणि ते अगदी खेटूनच बसलेले होते. म्हणून तिथं इंद्रेश्वर आणि वरुणेश्वर असे 2 शिवलिंग आहेत, असे 2 मंदिरं आहेत. खूप सुंदर वरती ते मंदिर आश्रम आहे. आम्हाला वरती चढून जायचं होतं. मग आता राघवने सुद्धा हट्ट केला की इथं जायचंच म्हणून. राघव तिथे हट्ट करू लागला की वरती चढायचं म्हणून, कारण तिथं छोटीशी कमान होती, पांढऱ्या भिंती होत्या आणि छोट्या पायऱ्या होत्या. 2-4 पायऱ्या चढून गेलं की त्या कमानीतून आत गेल्यावर वरतीच मंदिर होतं. म्हणून राघवच्या हट्टामुळं आम्हालाही असं वाटलं की जाऊ द्या, आपण सुद्धा दरवेळेस इथून घाईघाई निघून जातो, आता जाऊन दर्शन करू. म्हणून तिथं गेल्यावर दर्शन वगैरे केलं आणि थोडा वेळ बसलो.
तिथं एक मुलगी होती, 17-18 वर्ष वयाची असेल, धुणं धुवायला चालली होती मैयामध्ये. तर तिला विचारलं इथं कुणी राहत नाही का वगैरे असं, तर तिने सांगितलं राहतात एक बाबाजी, पण ते कुठेतरी गेलेले आहेत. मग दर्शन वगैरे घेतलं आणि आता उपवास असल्यामुळे आम्हालाही काही थांबायची जास्त गरज नव्हती. म्हणून तिथून आता हे जे इंद्रवर्णा जो आहे, इंद्रवर्णेश्वर जो आहे, ते आपण ज्यांनी परिक्रमा केलेली आहेत, अण्णा महाराज बावस्कर यांनी जो अनुभव सांगितलेला आहे की जो अश्वत्थामा भेटतो, तर त्यांनी जो डोफे महाराजांचा जो अनुभव सांगितला की अश्वत्थामा तिथे आला होता, रात्रीच्या वेळी तिथे खूप तूप ठेवतात आणि पौर्णिमेच्या रात्री, आणि मग ते तूप रात्रीतून गायब होतं. तर असा अनुभव घेण्यासाठी जेव्हा डोफे महाराजांनी तो अनुभव घेतलेला आहे, ते अण्णा महाराज बावस्करनी सांगितलं, ते हेच ते ठिकाण आहे इंद्रवर्णा. म्हणून उत्सुकता होती की हे आपण बघितलंच पाहिजे, जेवढं जेवढं शक्य होईल. कारण नर्मदा माईच्या किनारी 60,67,00,000 तीर्थ आहेत. तर एवढे सगळे आपण बघू शकत नाही. पायी जरी परिक्रमा केली तरी सुद्धा एका परिक्रमेत एवढे सगळे पाहता येत नाही, म्हणजे शक्य होत नाही आहे. म्हणून जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं बघण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठीच नर्मदा माईची अशी कृपा झाली असावी आणि नर्मदा माईने अशी संकल्पना दिली असावी. म्हणून तर हे अनुभव कथन सांगता सांगता तीर्थांची महती सांगायचं सुद्धा योग, आणि हे सगळे तीर्थांची महती जेवढं जमेल तेवढं सगळ्यांपर्यंत पोहोचावं अशी तळमळ, आणि या तळमळीमुळेच नर्मदा माईच्या कृपेने तीर्थ महात्म्य जेवढं शक्य होईल तेवढं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चालूच आहे आणि चालू राहणारच आहे. म्हणून तर या इंद्रवर्णाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि या ठिकाणी दर्शन घेऊन आता पुढे निघालो. पुढे जाता जाता आता तर ऊन व्हायला लागलेलं होतं, म्हणजेच 11 वाजून गेलेले होते. आणि आता असं चालता चालता 1-1.5 किलोमीटर गेलो, कारण किनाऱ्याचाच रस्ता होता. किती चाललं तरी चालल्यासारखंच दिसत नाही. त्रास तर होतोय, कष्ट तर पडतात, पण रस्ता उरकत नाही. पण चालायचा आनंद वेगळाच असतो, कारण इथे फक्त अनुभव महत्त्वाचे आहेत. इथं ज्ञान आणि विज्ञान महत्त्वाचं नाही आहे. म्हणून तर इथून त्या आनंदाच्या भरामध्ये चालतच होतो. आणि पुढे आम्हाला दिसायचं की काहीतरी खूप मोठं बांधकाम चालू आहे आणि खूप मोठे गाड्या वगैरे दिसायच्या, डंपर वगैरे सगळा मशिनरींचा आवाज यायचा की काय चालू आहे आणि कसा रस्ता असेल पुढं, अशी उत्सुकता लागलेली होती. म्हणून जाता जाता पाहता पाहता अगदी 3 किलोमीटर कसं चालून गेलो, तर तिथे पाहिलं 2 किलोमीटर अंतरावरती त्या इंद्रवर्णापासून तर तिथे खूप मोठ्या पुलाचं काम चालू होतं. तो पूल म्हणजे नर्मदा माईमध्ये अशी छोटीशी भिंत बांधत होते की जो स्टॅच्यू बनवलेला आहे सरदार सरोवरच्या अलीकडच्या बाजूला, तर तिथे जे प्रेक्षक येतील, जे सगळे पाहणारे लोक येतील, पर्यटक येतील, त्यांना तिथून नावेत फिरण्यासाठी इथं पाणी अडवायचं. तर याच ठिकाणी असं होतं की पलीकडच्या बाजूला गरुडेश्वर होतं आणि अलीकडच्या बाजूला आम्ही इथं आलेलो होतो. तर ही जी भिंतीचं खूप मोठं भिंतीचं काम तयार झालेलं होतं, फक्त पाणी अडवलेलं नव्हतं. आणि इकडं तर खूप खोदलेलं होतं, खूपच मोठं खोल खोदलेलं होतं, रस्ता कुठेच नव्हता. आता काय करायचं? तिथं उंच त्या टेकडीवरती उभा राहिलो, वरती चढून किनाऱ्यावरती, आणि उभं राहून बघू लागलो रस्ता कुठे असेल. तर जे कामगार लोक होते तेही, त्यांनाही परिक्रमा वगैरे काही माहिती नसावी, ती वेगळ्या भागातले असावे, म्हणून ते आमच्याकडे बघू लागले. आम्ही त्यांना नर्मदेहर नर्मदेहर म्हणू लागलो, रस्ता विचारू लागलो. तेव्हा त्यांनी सांगितलं असं इकडच्या बाजूने या. खूप लांबून, अगदी आम्हाला 1-1.5 किलोमीटर ते अंतर पडलं. खूप लांबून असं फिरून, म्हणजे जेवढं सगळं बांधकाम चालू आहे, जेवढं सगळं खोदलेलं आहे, त्याच्यापासून खूप लांबून फिरून यावं लागत होतं. आणि खूप गोल असं फिरून पुन्हा तिथं आलो पलीकडच्या बाजूला, खालच्या बाजूला. तेव्हा समोर गरुडेश्वर दिसलं. आणि आता ते लोक सांगू लागले तिथले की इथं ही भिंत होणार आहे, इथं सगळं पाणी अडवलं जाणार आहे मैयाचं. आणि मग हे पाणी अडवलं की इथे नाव वगैरे फिरणार आहेत. त्या म्हणजे अगदी
लोकांना फक्त एक मजा म्हणून, गंमत म्हणून फिरून आणण्यासाठी. गरुडेश्वरपासून मध्ये काही हॉटेल वगैरे आहेत मोठे मोठे, तर त्या हॉटेलांमध्ये जाण्यासाठी इथं नावा राहणार आहेत आणि तिकडे स्टॅच्यूपर्यंत जाण्यासाठी सुद्धा. म्हणून आम्ही ते बघितलं. आता सगळे डंपर वगैरे, सगळे रस्ता एवढा त्यांनी भयंकर बनवून टाकलेला होता. सगळे दगडं आणि वाळूचे खडेच वरती होते. आता कसं तरी पाय उचलत उचलत आणि काय पाय फसतो सुद्धा आहे असं करत त्या चिखलातून, त्या मातीतून वरती कसं तरी चढून गेलो. आणि वरती गेल्यावर डाव्या बाजूला असं बघितलं की तिथे एक छोटंसं औदुंबराचं झाड आहे आणि तिथे एवढं पाणी निघतं आहे. छोटासा जिरा खांदलेला आहे आणि तिथून त्या मुली पाणी भरत आहेत. ते बघितलं आणि आता आणखीन पुढे गेलो. पुढे गेल्यावर अर्धा किलोमीटर गेलो असतं, कारण तिथे सगळं मशिनरी वगैरे डाव्या बाजूला सगळं तेच पडलेलं होतं. अर्धा किलोमीटर गेलो असेल तर तो मैयावर जो पूल आहे की राजपिपला आणि तिकडे बडोदा वगैरे जाणारा, तर तो जो रस्ता आहे त्या रस्त्याने मैयावरचा जो पूल आहे त्या पुलावरती गेलो. आणि आता रस्ता पार करून पलीकडे गेलो तर पलीकडे एक आश्रम होता. तो आश्रम बघितल्यावर आम्हाला जरा बरं वाटलं, कारण आता 11:30-12 वाजत आलेले होते. ऊन खूप पडलेलं होतं आणि आता खूप रखरख झालेली होती. किनाऱ्याने तर कुठं थांबलेलं नव्हतं. जवळजवळ आता 6-7 किलोमीटर चाललेलो होतो. म्हणून असं वाटत होतं की आता इथं या आश्रमात थोडं थांबो. उपवास आहे पण काही मिळालं, उपवासाचं शेंगदाणे वगैरे मिळाले तर बरं होईल आणि चहा भेटला तर बरं होईल अशी अपेक्षा होती. म्हणून त्या रस्ता पार करून त्या आश्रमात गेलो. समोर एक शिव मंदिर होतं, कारण या ठिकाणी आम्ही आमच्या पहिल्या परिक्रमेमध्ये इथं मुक्काम केला होता. म्हणजे 2013-14च्या परिक्रमेमध्ये 9 जण होतो तेव्हा या शिवमंदिरामध्ये मुक्काम केला होता. आणि या शिवमंदिरामध्येच अगदी सगळे त्या शिवलिंगाच्या, त्या नंदीच्या बाजूने सगळे झोपले होते. तर ते 2013-14ची जी परिक्रमा आहे ती म्हणजे जे 81 भाग झालेले आहेत त्यामधल्या 17व्या भागामध्ये हे सगळं वर्णन आहे. म्हणून इथून या शिव मंदिरामध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि आता त्या आश्रमामध्ये गेलो. डाव्या बाजूलाच खूप मोठा आश्रम आहे. म्हणून त्या आश्रमामध्ये अगदी गार सावली, खूप छान वाटलं. म्हणून तिथं बसलो. तर बसल्यावर तिथले जे महात्मा जी होते, आता ती अगोदरची आम्हाला माहिती होते, पण असं वाटत होतं आता काही बदल झाला असेल. म्हणून तिथे जाऊन बसल्यावर ते जे महात्मा होते तिथं समोर बसलेले होते, त्यांनी लगेच तिथून उठले आणि खुर्चीवर जाऊन बसले आणि खुर्चीचं तोंड तिकडे केलं, म्हणजे आमच्याकडे पाठ करून तिकडं बसले आणि तिकडं तोंड करून बसून ते फोनवरती बोलू लागले. आम्हाला वाटलं यांचं फोनवरचं बोलायचं झालं की मग यांना म्हणू की चहा मिळेल का म्हणून. पण तेवढ्यात आता राघवलाही भूक लागलेली होती, म्हणून बिस्किट वगैरे थोडे खाऊ घातले आणि आता राघवला टॉयलेटला जायचं होतं. म्हणून तिकडे नळीचं पाणी चालू होतं. मग तिकडे राघवला घेऊन गेले. त्याच्यामध्ये काही वेळ गेला, पण अजून बाबाजीचं काही फोनचं बोलणं उरकत नव्हतं. आणखी काही वेळ निघून गेला. असं वाटलं की यांचं बोलणं होईपर्यंत आपण थांबूनच घेऊ, कारण पुढे पण एकदा खाली किनाऱ्याला उतरलं की पुन्हा गाव नाही आहे आणि पुन्हा वरती चढायचं खूप कंटाळा येतो. नको वाटतं एवढ्या उंच चढान खाली उतरा. म्हणून तिथंच थांबून राहिलो. त्या बाबाने एवढा वेळ घातला, अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेला फोनवर बोलता बोलता. फोनवरचं बोलणं झालं आणि बाबा कुशाल आत उठून गेले. आता तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं, नर्मदेहर बाबाजी. तो म्हटला नर्मदेहर. नर्मदेहर म्हटल्यावर हे म्हटले काही चहा पाणी वगैरे भेटेल का? ते म्हटले नाही, इथं कोणत्या प्रकारची सेवा होत नाही आहे. ते म्हटले अहो आमच्याकडे बाळ आहे छोटंसं, तर याला सुद्धा थोडं चहा दूध वगैरे दिलं असतं आणि आम्ही सुद्धा थोडं घेतलं असतं, आम्हाला उपवास आहे. ते म्हटले असलं म्हणून एवढ्याशे लेकराला घेऊन तुम्हाला परिक्रमेला यायची गरजच काय आहे? पण या पंचायती त्यांनी करायची गरज नव्हती. ज्याला जशी वाटेल तशी तो साधना करू शकतो. प्रत्येकाचं जीवन स्वतंत्र आहे, कुणी कुणाला बंधन घालू शकत नाही.
मग आणि आम्ही जे करतो आहोत ते सगळं नियमात करतो आहोत, आम्हाला नियम माहिती आहेत. मग पण तुम्हाला सुद्धा तुमचे नियम माहिती पाहिजे की तुम्ही किनाऱ्यावर राहता, एवढा मोठा आश्रम थाटून बसलात आणि लोकांकडून सेवासुद्धा घेता, की लोकांना सांगता इथं सेवा होती, द्या, धान्य द्या, पैसे द्या. लोकंसुद्धा इथं सेवा करतात. गुजरात प्रांत म्हणजे काही गरिबीचा नाही आहे, अगदी श्रीमंत राज्य आहे. इथं कुणी आला तर 10-5 हजारच देऊन जाणार, एवढे श्रीमंत लोक आहेत गुजरातमधले. मग तरीसुद्धा तुम्ही सेवा करू शकत नाही आहे आणि आम्हाला सांगता लेकरू घेऊन परिक्रमा करायची काय गरज आहे. तुम्हाला सेवा करायची नसेल तर करू नका. पण तुम्ही कुठेही गेलात तरी आपण संसार सोडून जर संन्यास घेतलेला आहे, जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात की सेवा करा आले जीवावरी तरीही, म्हणजे अशी सेवा करा जरी कंटाळा आला तरीसुद्धा सेवा करीत राहा. संतांचे वाक्य जर यांच्यासाठी वापरले तर ते हे कुठल्याच दीक्षेत आणि कुठल्याच भूमिकेत हे बसत नाही आहे. म्हणजे कितीतरी मोठे मोठे महात्मे आहेत की ज्यांचा खूप मोठा मोठा अधिकार आहे, तरीसुद्धा परिक्रमवासींची सेवा करतात, तरीसुद्धा गोरगरिबांची सेवा करतात. मग यांना काय हरकत आहे? एवढं सगळं आहे तर नका का सेवा करेना? सदाव्रत देऊ शकत होते. ही घ्या, साखर घ्या, चहा पावडर घ्या, तिथं चूल आहे, बनवा चहा, असं म्हटले असते तरी काही हरकत नव्हतं. पण त्यांनी सांगितलं तुम्हाला इथं काही भेटणारच नाही. पाणी प्यायचं असेल तर तिथं नळीला पाणी चालू आहे आणि इथून जाऊ शकता. माझ्या पतिदेवांनी सांगितलं असं करू नका. आणि जर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही इथं राहू नका. का राहू नका म्हणे? माझा आश्रम आहे. आश्रम आहे, आश्रम सेवा करण्यासाठीच असतो. मग तुम्ही तर, कारण मी वाद घालतो आहे किंवा मी बोलतो आहे हे माझ्यासाठी नाही, तर कितीतरी परिक्रमावासी या ठिकाणी येऊन विनमुख होऊन जात असतील की ज्यांना काहीच भेटत नसेल. पण तुम्ही लक्षात ठेवा, हे गृहस्थीसाठीच नाही आहे तर तुमच्यासारख्यांसाठी सुद्धा हे लागू पडेल की विनमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. तुम्ही पुण्य कमवण्यासाठी नर्मदा माईच्या किनाऱ्यावर बसता. नर्मदा माईच्या किनाऱ्यावर जर एक परिक्रमावासीला जीव घातलं तर हजारो ब्राह्मण आणि हजारो पुण्यवान वेदवत्ते जीव घातल्याचं पुण्य भेटतंय. मग तुम्ही एवढ्या सगळ्या पुण्याला का मुकता? आहे तर करा आता तर. पण तो काही ऐकण्यासारखा नव्हता, कारण आम्हाला आमच्या पहिल्या परिक्रमेतच अनुभव आला होता. दुसरे कुठले तरी महात्मे त्या ठिकाणी आले होते त्यावेळी, म्हणून त्याने आम्हाला भात खाऊ घातला होता. नाहीतर त्याला काही गरज नाही आहे कोणाची सेवा करायची. आम्हाला वाईट वाटलं, थोडं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकण्यासारखे दिसत नव्हते. म्हणून आपल्यालाही काही गरज नव्हती कुणाला ज्ञान सांगण्याची. पण असं वाटायचं की आपल्याला जो त्रास होतो आहे हा दुसऱ्यांना होऊ नये. आम्ही एवढ्या आशेने इथं आलेलो होतो, तर बाकी कुणी जी परिक्रमावासी येतील प्रत्येकजण इथं आशेनेच येणार आहे, कारण या आश्रमात येऊनच रस्ता खाली उतरण्यासाठी आहे. म्हणून प्रत्येकजण इथं येतोच आहे. असं बघितलं, बोललो आणि आता नर्मदेहर म्हणून तिथून पुढे निघून गेलो. त्या आश्रमामधून तिथून खाली मैयाच्या किनाऱ्यावर उतरायला रस्ता होता, त्या पाऊल वाटेने खाली उतरलो आणि आता पुन्हा चालू लागलो. अगदी एवढे काटेचा तो रस्ता होता आणि दोन्ही बाजूनी वेड्या बाबळी होत्या. एवढं सगळं असं दाट होतं की आम्ही खाली वाकून अगदी तिथून चालत होतो. बळच कसं तरी आणि उतार खूप होता. कसं तरी खाली उतरलो आणि खाली उतरून चालायला लागलो. अर्धा किलोमीटरभर गेलो असेल तर आम्हाला कुठून तरी आवाज येऊ लागला, नर्मदेहर, नर्मदेहर, वरती या. आता वरती या कोण म्हणतं आहे? कारण वरती या म्हणणारे तर हे महाराष्ट्रातलेच असावे. म्हणून आम्ही इकडं तिकडं बघू लागलो, पण आम्हाला कुठंच काही दिसत नव्हतं. आम्ही फक्त इकडं तिकडं बघत होतो. मग आम्हाला आवाज येतो आहे वरती या, पण वाट कुठे दिसत नाही आहे. म्हणून आम्हीच तिथूनच आवाज दिला की कोण आहे आणि कुठं यायचं. त्यावेळी त्यांनी आमच्या फोनवरती फोन केला. मग ते जे होते ते गोरा आश्रमामधून हरिधाम आश्रमामधून जे पुढे निघणारे जे 4 परिक्रमावासी होते महाराष्ट्रातले, तेच आम्हाला हाक मारत होते. मग आम्ही म्हटलं पण आम्हाला रस्ता कुठंच दिसत नाही आहे, कसं यायचं, काय यायचं. आणि नको आता, कारण त्या आश्रमामध्ये गेलो होतो, तिथं तर काही चहापाणी वगैरे मिळालं नाही. म्हणून आम्ही आता इथूनच
पुढे चालतो, नको वरती चढायला आणि पुन्हा खाली उतरायला. त्यांनी सांगितलं, नाही नाही, इथं उपवासाचं फराळ बनवत आहे, आम्ही पुढे येऊन सांगितलंय इथल्या बाबाजींना, तर त्यांनी साबुदाणा भिजू घातलाय, तुम्ही वरती या. आता सांगितलं, आता भिजू घातला म्हटल्यावर आता जावंच लागणार आहे, कारण अवेअर करता येत नाहीये. म्हणून आम्ही तिथून ते अर्ध्या रस्त्यापर्यंत आले आणि आवाज देऊ लागले. तेव्हा त्या आवाजाच्या दिशेने त्या गवतातून, काट्यातून, वेड्या बाबळीतून कसं तरी वरती चढलो. वरती जाऊन पाहतो तर रस्ता एवढा बराबर का नव्हता, तर हा आश्रमाचं नवीनच बांधकाम चालू होतं. पूर्वी होता इथे आश्रम, पण तो बंद पडलेला होता. मग एक बाबाजी तिथं आले आणि त्यांनी तो आश्रम चालू केला. गावाकडून सहकार्य घेतलं. मंदिराचंही बांधकाम चालू होतं, रूमचंही बांधकाम चालू होतं. आणि तिथं बाहेर खूप मोठं झाड होतं. त्या झाडाला ओटा बांधलेला होता आणि खूप आनंद वाटत होता. त्या ओट्यावरती बसलो आणि नर्मदा माई खाली इतकी छान दिसत होती, खूप सुंदर दिसत होती. आता तर तिथं बसून आता राघवला झोप आलेली होती, म्हणून त्याला मांडीवर घेतलं आणि तो अंगावर पीत असल्यामुळे प्यायला घेतलं की लगेच तो पिता पिता झोपी जायचा. म्हणून आता तिथे राघव झोपी गेला, पण साबुदाणा भिजतो आहे तोपर्यंत त्यांचंही बाकीचं काम चालू आहे. आणि बाकीची 4 जण आहे, त्यांच्यासाठी सुद्धा त्या बाबाजींनी सेवकांकडून स्वयंपाक बनवून घेतला. नंतर आमच्यासाठी खिचडी बनवली. आता इथे बराच वेळ गेला, पण जिथे सेवाभाव आहे आपण तिथं अवेअर करायचा नसतो, म्हणून तिथे एवढा वेळ गेला. नंतर त्यांनी खिचडी बनवली. आम्ही दोघांनीच फराळ केलं, बाकीच्यांनी सगळ्यांनी जेवण केलं. आणि आता फराळ झाल्यानंतर तोपर्यंत आमचे कपडेसुद्धा वाळले. कपडे वगैरे वाळून आता बॅगमध्ये भरले. राघवची अर्धवट झोप झालेली होती, म्हणून झोळी बनवली. आणि झोळी बनवून आता जेव्हा झोळी बनवत होतो, प्रत्येक ठिकाणी त्या झोळीचं कौतुकच व्हायचं. लोकांना वाटायचं, अरे काय युक्ती असेल या लोकांकडे, की झोळी हातामध्येच घेऊन प्रवासही झाला पाहिजे, बाळही झोपलं पाहिजे, झोळी त्याला मिळाली पाहिजे. म्हणून त्याला झोळीत घातलं आणि आता तिथून खाली उतरू लागलो. जेव्हा ती खाली उतरण्याची कसरत ते बाबा पाहत होते, तेव्हा ते म्हणत होते, अरे तुम्ही खरे परिक्रमावासी आहात. केवढी कसरत आहे, केवढे कष्ट आहे, आणि हीच खरी परिक्रमा आहे. पण आम्हाला त्यांच्या स्तुतीचं किंवा त्या बोलण्याचं आम्हाला काही वाटत नव्हतं, कारण आम्ही नर्मदा माईला सांगत होतो, आमच्या गुरुदेवांना सांगत होतो की आम्हाला कधीच अहंकार होऊ देऊ नको, आम्हाला कधीच अभिमान होऊ देऊ नको की आम्ही बाळाला घेऊन परिक्रमा करतो, जे कोणी करणार नाही ते करतो आहोत, असं कधीच वाटू देऊ नको. म्हणून त्या बाबाजींना तिथे नर्मदेहर म्हणून पुढे निघालो. बाबाजींनी सांगितलं, आता इथं खूप सेवा होत राहणार आहे, म्हणून तुम्हाला कोणी परिक्रमावासी येणारे म्हटले तर त्यांना हे ठिकाण सांगत जा. म्हणून आता तिथून खाली उतरलो आणि खाली उतरल्यावर आता हे जे 4 परिक्रमावासी होते हे आमच्या अगोदर आता पुढे निघून त्या किनाऱ्याने पुढे निघून गेले होते. आता तर ऊन खूप झालेलं होतं आणि किनाऱ्याने चालताना रस्ता खूप तिरका असतो, म्हणजे जी पाऊलवाट असते ती एवढी तिरकी असते की मैयाकडं अशी खाली असते. म्हणून चालताना एक पायाचा गोटा खूप दुखायला लागतो. पण असं चालता चालता मध्येच लोकांच्या मोटरी खूप चालू आहेत आणि त्या मोटरीमुळे पाणी खूप निघतं. मग ते पाण्यातून जायचं म्हटलं की आम्हाला तशी काही अडचण नाही, कारण आमच्या पायात चप्पल नसल्यामुळे आम्ही सरळ पटकन निघून जायचो. आता ज्यांच्या चपला आहेत, बुटं आहेत, सॉक्स आहेत, ह्यांना सगळ्यांना ती सगळं काढायचं आणि मग पाण्यातून पलीकडे जायचं, पुन्हा घालायचं, ह्याच्यामध्ये त्यांचा वेळ जायचा. पण आज परिक्रमावासी कोणी भेटत नव्हते. हे जे 4 होते आता हे पुढे निघून गेलेले होते. 1-2 किलोमीटर गेल्यावर काही गुराखी दिसू लागले आणि ते मैयाच्या किनाऱ्यावरती बसून अगदी गंमत पाहत होते मैयाची. असं वाटायचं हे लोक किती भाग्यवान असतील, या गाया, म्हशी, हे गुरं हे किती पुण्यवान असतील, कारण भगवान श्रीकृष्णासोबत त्याच्या ज्या गायी होत्या, जे गोपाळ होते, ते सुद्धा यमुना मैयाच्या किनाऱ्यावरती भगवंतासोबत राहत होते. तर
ते सुद्धा पुण्यवानच होते. म्हणून असं वाटायचं की नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती कुणी आलं तरी ते पुण्यवानच असतंय. मग हे जडमूड असतील तरीसुद्धा हे सगळे पुण्यवानच आहेत, आपल्यापेक्षा जास्त भाग्यवान आहेत असं वाटत अशी चर्चा करत बोलत आमचं चालूच होतं काही ना काही नर्मदा मैयेबद्दलच बोलायचं. आणि असं बोलता बोलता राघवी गवतामधून, आता गवत एवढं होतं की अगदी डोक्या इतकं गवत होतं, इतकं उंच. रस्ता त्यामध्ये सापडत नव्हता, सगळं पानड होतं. म्हणून तिथल्या त्या गुराख्या पोरांना विचारलं की रस्ता कुठून आहे. त्यांनी सांगितलं ही जी पाऊलवाट आहे ना, ह्याच पाऊलवाटेने चालत राहा, वरून गेला तर वरती तुम्ही भटकाल, म्हणून तिथूनच जायचं. आता राघवला घेऊन कसं चालायचं, एवढं उंच उंच गवत आहे आणि त्या गवतात खाली काहीच दिसत नाही, खाली काही विंचू काटा असेल तर काहीच कळणार नाही, इतकं दाट आणि एवढं भयंकर होतं. पण त्या पोरांनी सांगितल्यामुळे तिथूनच जावं लागत होतं. राघवला माझ्या पतिदेवांनी आता खांद्यावर घेतलं आणि मी माझी बॅग घेऊन चालले तरीसुद्धा माझी बॅग मागे अटकायची त्या गवतात. आता काय करावं काही कळत नव्हतं. पण ते काठीने असे गवत बाजूला करत करत त्याच्यामधून चालायचे. बरंच अंतर तसं होतं आणि मग पुढं गेल्यावर पुढं असा मोठा धूर दिसू लागला. अरे, मैयाच्या अगदी किनाऱ्यावरती धूर कशाचा आहे. आणखी थोडं पुढं गेलो तर जाळंही दिसू लागला. गवत खूप मोठं होतं आणि त्या गवताच्या वरून ते दिसायचं. जाळ आणि धूर दिसल्यावर आम्ही एकमेकांकडे बघू लागलो. पण आमची पाऊलवाट अगदी तिथून किनाऱ्याने जवळून जात होती. म्हणून आम्हाला मनात थोडी शंका आली की नेमकं धूर कशाचा असेल. पण थोडं पुढं गेलो तर तिथं प्रेत जळत होतं. त्या प्रेताकडे बघितलं, ते सगळं जळताना बघितलं आणि इथं लोक कशी दिसत नाही. तर डाव्या बाजूला बघितलं तर मैयाच्या किनाऱ्यावरती तर सगळी गर्दी होती, खूप लोक होते, गाड्या वगैरे सगळ्या. आणि लोक नुसते बसलेले नव्हते तर सगळे लोक अगदी पंक्ती धरून बसलेले होते. अरे, इकडं तर प्रेत जळतंय आणि इकडं सगळे पंक्ती, काही कळत नव्हतं काय असेल. पण माझ्या पतिदेवांनी बघितलं आणि ते म्हणू लागले की हा सगळा प्रसंग बघून मला तर एक अशी जो पोतराज असतो ना, तो पोतराज काही वह्या गात असतो. तर त्यातलीच मला एक वही आठवली जी मी अशीच चालता चालता ऐकली होती. तेव्हा ते म्हणू लागले, मी सुद्धा तुम्हाला म्हणून दाखवेल, कारण ते नर्मदा परिक्रमेमध्ये आठवलेलं आहे आणि तिथे ते बसतं आहे. म्हणून कारण जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा त्याला एकट्यालाच जावं लागतं. त्याचं स्मशानामध्ये एकट्याचंच घर असतं आणि त्या स्मशानामध्ये एकटा तो सरणावरती जळत असतो, बाकी कुणीच काही कामाचं नसतं. म्हणून आयुष्यभर आपण काय केलं ह्याचा सगळा आपल्याला तिथे सगळा हिसाब किताब द्यावा लागतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे आणि काय असतं जीवन, शरीर आणि आत्मा. म्हणून आत्मा एवढा बेईमान असतो की या शरीराला सोडून तो कधी जाऊ शकतो, त्याला तो इमानदारीपणा अजिबात वापरत नसतो. म्हणून त्या आत्म्याबद्दल आणि त्या शरीराबद्दल माझ्या पतिदेवांनी ती पोतराजाची ती ओळी त्या ठिकाणी म्हणू लागले. मी सुद्धा म्हणून दाखवेल. आत्मा कुडीच लागल भांडण, आत्मा कुडीच लागल भांडण, आत्मा झाला बेमान गेला देहाला सोडून, आत्मा झाला बेमान गेला देहाला सोडून. कोणाचं वाड हुड आणि कोणाच्या गाई म्हशी, कोणाच्या वाड हुड आणि कोणाच्या गाई म्हशी, स्वर्गीच्या वाटा आत्मा चालला उपाशी, स्वर्गीच्या वाटा आत्मा चालला उपाशी. आत्मा झाला बेमान गेला देहाला सोडून, स्वर्गीच्या वाट यम करीत इचरपूस, स्वर्गीच्या वाट यम करीत इचरपूस. खरं सांग आत्मराज
कधी केली एकादस, खरं सांग आत्मराज, कधी केली एकादस. अशी ओवी त्यांना आठवू लागली आणि ते म्हणू लागले. तेव्हा खरोखर स्मशान वैराग्य ज्याला म्हणतात ना, तर ते वैराग्य खरोखर दिसू लागलं. आणि त्यावेळी मला सुद्धा एक कबीर महाराजांचं एक गीत आठवलं. ते म्हणजे रे मन मुसाफिर निकलना पडेगा, ये काया कुटी खाली करना पडेगा, यमराज की जब अदालत चढ़ोगे, पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे, पापों की अग्नि में जलना पड़ेगा, ए काया कुटी खाली करना पडेगा. म्हणून माणसाने जीवन आहे तोपर्यंत या जीवनाचा उपयोग किती सुंदर केला पाहिजे. पण मनुष्य जीवनभर या गोष्टीचा विचार करत नाही. जेव्हा मृत्यू येतो त्यावेळी मृत्यू सर्व काही घेऊन जातो, सर्व काही जागेवर ठेवतो आणि त्या आत्म्याला घेऊन जातो. देहाला जाळावं लागतं. केवढी वाईट परिस्थिती असते. मग नातेवाईक ह्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. भागाभागातल्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही भागामध्ये जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा नातेवाईक ते स्वतः रडतात किंवा रडतही नाही, पण असं सांगतात की तिथे रोजाने माणसं रडण्यासाठी लावलेले असतात. असंही मी ऐकलेलं आहे. काही भागामध्ये असं आहे की दशक्रिया विधी होईपर्यंत म्हणजे 10 दिवस सुतक धरलं जातं. नवे 13 दिवसापर्यंत असं सुतक धरलं जातं की 13 दिवसापर्यंत घरच्या माणसांनी गोड पदार्थ खायचा नाही, असंही असतं. पण काही भागामध्ये म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये नवे गुजरातमध्ये मी असा प्रसंग बघितला की तिथे त्या ठिकाणी इकडे अंत्यविधी केला. त्या मनुष्याला अगदी नर्मदा माईच्या अगदी किनाऱ्यावरती त्याला पेटवून दिलं. तो जळतो आहे सरणावरती आणि इकडे लगेच असं वाटतं एखाद्या माणसाचा आत्मा गेला की लगेच स्वयंपाकाची इकडे तयारी होत असावी. म्हणून तिथे मोठ्या टेम्पोमध्ये मोठमोठे पातेले खाली उतरवित होते, ते स्वयंपाकाचे भरलेले. आणि तो स्वयंपाक खाली घेऊन पंक्ती बसलेल्या होत्या. कुणी पात्र वाढत होतं, कुणी पाणी वाढत होतं, कुणी ते स्वयंपाक शिरा भात कढी वाढत होतं. हे सगळं आम्ही बघितलं आणि आम्हाला नेमकं कुठं बघावं काय विचार करावं ते कळत नव्हतं. या सरणाकडे बघावं की या लोकांच्या जेवणाकडे बघावं. किती अवघड परिस्थिती आहे. म्हणजे इकडं माणूस जाळायचा आणि इकडे लगेच त्याचा कडू घास काढायचा आणि गोड जेवण करायचं. कुणी ब्रह्मचारी असेल, कुणी संन्यासी असेल तर त्यांच्यासाठी 16व्या दिवशी ते गेल्यानंतर 16व्या दिवशी गोड जेवण असतं. पण ह्या लोकांचं तर अगदी इकडं सरण जळतं आहे आणि इकडं लगेच गोड जेवण. हे सगळं बघितलं आम्हाला खूप विशेष वाटत होतं. आता तिथून चालताना मनात थोडी भीतीसुद्धा वाटल्यासारखं झालं. पण नर्मदा माईच्या किनाऱ्यावर कुणीच भूत होत नसतं. जो मरतो ना नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती तो पुण्यात्मा होत असतो. म्हणून तर भूतांना कधीच घाबरायचं नाही, मनात सुद्धा कधी आणायचं नाही. म्हणून चालता चालता आता त्यामधल्या लोकांनी आम्हाला बघितलं आणि ते आम्हाला हाक मारू लागले, वरती या, जेवण करायला या. आता काय जेवण गिळणार आहे आणि कसं जेवण करायचं असं तर त्या ठिकाणचं आपण खाणारच नाहीत. पण त्यातला एक भाव म्हणून आम्ही सांगितलं नाही तुम्ही जेवा, आमचा उपवास आहे आणि पुढं चालतच होतो. आता तर दोघंही आम्ही खूप त्यावरती चर्चा करतच पुढे गेलो. किती अवघड प्रसंग असतात जीवनामध्ये आणि शेवटी कुणीच कामाचं नसतं. की जसं नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती एकला जाशील प्राण्या माझे म्हणूनी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे,
प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. हे सगळं किती अवघड असतं. जीवन खूप कठीण असतं, पण जीवनापेक्षा मृत्यू खूप वाईट असतो. पण तो मृत्यू सत्य असतो आणि मृत्यू अटळ असतो. म्हणून हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून असं बोलता बोलता चर्चा करत पुढे चाललो. तर पुढे ते जे गाव होतं वरती, ते गाव फुलवाडी होतं. चर्चा करत करत आम्ही पुढे चालत होतो की माणसाने खरोखर जीवन आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे, दान धर्म केलं पाहिजे. आणि म्हणून तर आपल्या हाताने आपण जेवढं दान करतो, दान हे चालू जन्मात त्याचं फळ भेटतं, मृत्यूनंतर त्याचं फळ भेटतं आणि पुढच्या जन्मात त्याचं फळ भेटतं. तीर्थाच्या ठिकाणी दान केलं तर ते अक्षय होतं. ज्याने अन्नदान केलंय, सगळ्या दानात श्रेष्ठ दान सांगितलं अन्नदान. स्कंद पुराणामधले पुरावे आहेत की अन्नदान श्रेष्ठ दान आहे, जलदान श्रेष्ठ दान आहे. नाही काही जमलं तरी पाणी आणि अन्न या दोन गोष्टी माणसाने नक्की दान कराव्या. तर आणि नर्मदा किनारी तीर्थामध्ये केलं तर जास्त पुण्याचं काम आहे. म्हणून अशी चर्चा करत करत आम्ही पुढे चालत होतो. चालता चालता पुढे आणखी एक नदी लागली. छोटीशी नदी होती आणि खूप मोठा मैयाला तिथे कॉर्नर होता. ती नदी म्हणजे अनड वाहिनी उर्फ किडी मकोडी नदी. की या नदीच्या संगमावरती किडो मकोडा जरी तिथे आला तरी तो तिथे पुण्यवान होतो आणि पुण्यात्मा होतो. म्हणून या ठिकाणी हा जो संगम आहे, या संगमापासून आम्ही दगडावरती पाय देऊन ती नदी कशी तरी पार केली आणि पलीकडे गेल्यावर बघितलं तर सगळे जिकडं तिकडं प्रेतच जळलेलं ठिकाण आहे. अरे हे सगळं काय आहे? कारण हे माझ्या सगळ्याच परिक्रमामध्ये म्हणजे 2013-14 पुन्हा 15-16च्या सगळ्या परिक्रमामध्ये ते पाहत होतो. पण आज खूप विशेष वाटत होतं, कारण आज इथे जास्तच प्रेत जळलेले तिथं ते ठिकाण होतं. म्हणून वरती चढलो आणि तिथे वरतीच बाजूला एक बाबाजी राहत होते. त्यांचा संकल्प होता 8 वर्ष तिथं राहायचा, पण त्यांना 8 वर्ष तर कधीच होऊन गेलेले होते. तरीसुद्धा ते तिथंच राहतात. अजूनही ते तिथंच आहेत, अगदी स्मशानात. ते बाबाजी एवढ्या वर्षापासून इथं राहतात. अगदी अशा कमरे इतकाल्या भिंती बांधलेल्या आहेत. बांधलेल्या म्हणजे त्या पहिल्याच असाव्यात त्या अमरधामच्या वगैरे. तर तिथं त्यांचं सगळं सामान असतं, गाठोडे वगैरे असे ठेवलेले, आणि तिथंच ते थांबलेले असतात. परिक्रमावासियांसाठी चहासुद्धा बनवतात. आता तर आम्ही 15-16च्या परिक्रमेमध्ये तिथं त्यांच्याकडे चहा घेतला होता. आत्तासुद्धा तिथं गेलो आणि आता हे जे वर्णन आहे किडी मकोडी नदीचं, हे सगळं ते जे स्मशान आहे ते स्मशान म्हणजे ते मुक्त स्मशान आहे. कारण या ठिकाणी 15-20 किलोमीटरच्या अंतरावर कुणी मनुष्य मेला तर या ठिकाणी जाळायला आणतात. मग ट्रॅक्टरमध्ये घालून आणतात. आम्ही एका परिक्रमेमध्ये ते प्रत्यक्ष बघितलं होतं की जेव्हा तिथं गेलो तर 2-4 ट्रॅक्टर भरून लोक आलेले होते. आणि आम्ही तिथून उतरलो आणि खाली येत होतो तर ते सगळे लोकांकडे टॉवेल होते. सगळ्या लोकांच्या डोक्यावरती खांद्यावरती टॉवेल होते. आम्हाला कळत नव्हतं हे लोकांकडे टॉवेल का आहेत. तर ते सगळे बाहेर 20 किलोमीटर अंतरावरून ती मयत घेऊन आलेले होते. तिथं त्या व्यक्तीचा अंत्यविधी केला आणि नंतर तिथेच सगळ्यांनी मयेवरती स्नान करून मग घरी चाललेले होते. म्हणून इथं या ठिकाणी कुठेही आसपास मनुष्य मेला तर इथं जाळण्यासाठी आणतात की इथं मोक्ष आहे. का तर इथून नर्मदा ही उत्तर वाहिनी झालेली आहे. या ठिकाणावरून ह्या ठिकाणावरती गाव आहे रामपुरा. तर या रामपुरापासून मैया आता उत्तरेकडे जाती आहे. अगदी पवित्र ठिकाण आहे. मला वाटतं 2013-14ची जे परिक्रमेचं जे अनुभव कथन तीर्थ महात्म्य सांगितलेलं आहे तर त्यामधल्या 17व्या भागामध्ये याचं सविस्तर वर्णन आहे उत्तर वाहिनी नर्मदेचं. जशी काशीमध्ये गंगा उत्तर वाहिनी झालेली आहे की वाराणसी त्याला म्हणतात, वरुण घाटापासून तर 80व्या घाटापर्यंत ती उत्तर वाहिनी आहे. तशी नर्मदाबाई इथे रामपुरा ते तिलकवाडा इथपर्यंत ही उत्तर वाहिनी आहे. म्हणून अति पवित्र ठिकाण
आणि इथेच किडी मकोडीचा संगम या ठिकाणावरून आता वरती चढलो. वरती गेल्यावर लगेच डाव्या हाताला एक आश्रम होता. थोडंसं चालून गेल्यावर आणि उजव्या हाताला हँडपंप होता. तिथं एक आजी बसलेली होती. छोटीशी झोपडी होती आणि ती आजी तिथं बसलेली होती. तेव्हा ती भिक्षा मागत होती, काहीतरी द्या म्हणून म्हणत होती. कारण तिथं नेहमीच लोक अंत्यविधीसाठी स्नानासाठी लोक येत असतात, त्यामुळे ती काहीतरी मागत असते. तर आमच्याकडे सुद्धा आता बिस्किट पुडा होता, एक तिला देऊन टाकला आणि आम्ही पुढं गेलो. पुढं डाव्या हाताला जो आश्रम होता, खूप मोठा आश्रम होता. कारण पहिल्या परिक्रमेमध्ये आम्ही तिथं आश्रमात चहा मागितला होता, तर त्यांनी आम्हाला चहा दिला नव्हता. त्यांनी सांगितलं अजून 1 तास थांबा, तुम्हाला जेवण भेटेल. म्हणून आता यावेळी सुद्धा आम्हाला वाटायचं नको जायला तिथं, पण आता खूप लांबून चालून आलेलं होतं आणि राघवसोबत असल्यामुळे थकल्यासारखं व्हायचं आणि राघवलाही थोडं थांबून चहा वगैरे भेटत राहिलं तर बरं राहील. म्हणून त्या ठिकाणी वळलो त्या आश्रमात. तर तिथं आणखी काही महात्मे गेलेले होते. ते महात्मे म्हणजे जे आम्हाला अगोदर शुलपाणीच्या जंगलामधल्या गोंगसाच्या लखनगिरी महाराजांच्या आश्रमात जे भेटले होते, त्यांचं वर्णन सांगितलं की जे काळे कपडे घालायचे त्यांची भैरव दीक्षा असावी. तर ते राघवला महंत बापूजी म्हणायचे. तेच पुन्हा त्या चापडीमध्ये भेटले, तिथे राघवला बासरी दिली होती. तेच महात्मे आता पुढच्या या आश्रमात येऊन थांबलेले आहेत. तिथं एक चौफळा होता. आम्ही राघव आणि मी त्या चौफळ्यावरती बसलो. राघवला थोडं त्यामध्ये झोका वगैरे घेत असताना आनंद वाटायचा. राघव छानपैकी खेळायचा. आता ते जे बाकीचे महात्मे होते हे सगळे तिथं थांबलेले होते आणि सगळ्यांसाठी तिथले जे सेवेकरी होते तो चहा बनवत होता. आणि जे तिथं सेवा देणारे होते ते त्या आश्रमातर्फे होते, तर ते गृहस्थीच होते, पण ते त्या चौफळ्यावरती बसलेले असतात. त्यांनी अगोदर राघवला घेतलं आणि राघवला म्हटले बस इथं माझ्या शेजारी. त्यांच्या शेजारी राघव बसला आणि बसल्यावर आता महाराजांनी त्यांचे फोटो वगैरे काढले. ते तिथं राघवला आता खूप आनंद वाटू लागला. मग ते म्हटले, तर राघव म्हणायचं मैया तू पण बस. मग ते म्हटले बरं बाबा मी उठतो इथून. मग ते उठले आणि पलीकडे खुर्चीवर बसले आणि आता मग मी राघवच्या शेजारी त्या चौफळ्यावरती बसले. त्याला झोका खेळत असताना एवढा आनंद वाटायचा. पण हे सगळं चालू असताना चहा बनतो आहे आणि राघवला सुद्धा त्यांनी सांगितलं दूध मिळेल. आता तर ते जे परिक्रमावासी जे महात्मे होते ते म्हटले अरे आम्ही किती वेळचं या महात्माचं पाहतो आहे रस्त्याने, पण आम्हाला दिसतच नव्हता. आम्ही म्हटलं तुम्हाला कसं दिसणार आहे, आम्ही खूप लांब होतो. त्यांनी सांगितलं नाही तुम्ही पुढं गेले की मागं राहिले आम्हाला लगेच कळतं. आम्ही म्हटलं कसं. ते म्हटले आम्ही पाऊल खुणा पाहतो की परिक्रमावासियांमध्ये चपलाचे पाऊल खूप आहेत, पण बिना चप्पलचे पाऊल आणि राघवचे छोटे छोटे पाऊल हे आम्हाला दिसले की आम्हाला लगेच कळतं की हे पुढे गेलेले आहेत. आम्ही तुमच्या पाऊल खुणा बघूनच चालतो आहोत आणि खूप लांबूनपासून शुलपाणीच्या जंगलापासून आम्ही तुमच्या पाऊल खुणावरच पाय ठेवून चालतो, म्हणजे आम्ही चुकलो नाही असं आमच्या लक्षात येतं. एवढं ते म्हटल्यावर आम्हाला तर खूप विशेष वाटलं, आनंदच वाटला आहे. आणि मग आता पण तिथं जे बसलेले जे गृहस्थी होते की जे सेवा देणारे होते ते म्हटले अरे तुम्ही हे कशाला घेऊन आले या बाळाला, आता याला काय कळणार आहे, हा 2.5 वर्षाचा आहे, हा जेव्हा मोठा होईल तोपर्यंत ह्याच्या काहीच ध्यानात राहणार नाही आणि मोठा झाल्यावर ह्याला परिक्रमा केली होती की नाही ह्याला कळणार सुद्धा नाही. एवढ्या लहानपणी नव्हतं आणायला पाहिजे, कमीत कमी 5 वर्षाचा होऊ द्यायला पाहिजे होतं. पण आम्ही सांगितलं नाही. त्याच्या काय ध्यानात राहतं आणि काय नाही राहतं, कारण तेव्हाच तो सगळं काही ध्यानात ठेवतो. आणि ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी राघव म्हणणार मैया आपण इथं आलो होतो पहिलं, आपण इथं आलो होतो. त्याच्यानंतरही आता रेकॉर्डिंग चालू आहे. आता 4 वर्षाचा झाला तो. 4 वर्षाचा झाला म्हणजे परिक्रमेला 2 वर्ष होऊन गेले. तर तेव्हाच त्याला आजही आठवतं. जेव्हा मी रेकॉर्डिंगच्या वेळी जेव्हा बोलायला लागते तेव्हा तो सांगतो मैया, कारण तो आज आमची दोघांची जेव्हा चर्चा चालू होती की असं झालं तसं झालं, तो लगेच सांगणार हो त्या ठिकाणी, म्हणजे आमच्यापेक्षा त्याच्या जास्त ध्यानात आहे. मग त्याचं कसं ध्यानात राहणार नाही मोठं झाल्यावर. मग
कारण आम्हाला हे माहिती होतं की आम्ही निघालो म्हणजे मोघमी आम्ही नाही आहे, की कोणी म्हटलंय चला परिक्रमेला किंवा कोणी म्हणतंय जावं लागतं म्हणून जायचं. आमच्या गुरुवारी यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी आणि राघवच्या पाठीशी महत्त्वाचा आहे. म्हणून तर तो काही विसरणार नाही आहे आणि तो काही सामान्य गुरुचा शिष्य नाही आहे, खूप मोठ्या महात्म्याचा शिष्य आहे. म्हणून तर तो कधीच विसरू शकत नाही. म्हणून तर एवढ्या कमी वयात परिक्रमा करतो आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, पण दुसरा एक जो महात्मा होते, आता त्यांनी परिक्रमा केलेली नव्हती, असेच तिथं बसलेले होते. ते म्हटले ठीक आहे, पण एवढ्याशा बाळाला घेऊन जायचं म्हटल्यावर माझ्या पतिदेवांना म्हणू लागले, अरे ही सगळी माया आहे. असं तर परिक्रमेत आजपर्यंत कुणी म्हटलं नव्हतं आणि इथून पुढे सुद्धा कुणी म्हटलं नव्हतं. पण आज तो महात्मा असा म्हटला की ही सगळी माया आहे, पत्नी मुलगा सगळं सोबत घेऊन चालायचं. पण त्या महात्म्याला काय माहिती की खिळया माझी भीष्म्या शहाणा आणि खिळया माझी हनुम्या शहाणा, हे त्यांना काय माहिती होतं. कारण मला थोडं खटकलं ते, मला थोडा राग आला की संन्यासी झाले, महात्मे झाले, काही हरकत नाही आहे, कारण कुणाला वाईटही वाटेल, पण ते समाजापासून वेगळे राहतात, जगापासून वेगळे राहतात, म्हणून वैराग्य आहे. पण आमच्या महाराष्ट्रातल्या संतांनी अशी शिकवण दिलेली आहे वारकऱ्यांना की पत्नीच्या सोबत राहून सुद्धा ज्यांना वैराग्य असतं तो खरा ब्रह्मचारी असतो, तो खरा संन्यासी असतो आणि ही साधना करत असता हे व्रत आम्ही घेतलेलं असतं. मग जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, हे सगळेच संसारी नव्हते का? पण पत्नीच्या सोबत राहून सुद्धा संसाराचा एवढा त्याग त्यांच्याकडे होता, एवढा वैराग्य त्यांच्याकडे होतं. मग आपल्याला त्यांची शिकवण आहे, त्यांच्या इतकं आपण नाही करू शकलो तरी आपण साधना करतो आहोत, तोपर्यंत तरी आपण नियम पाळू शकतो. मग माझ्या पतिदेवांनी काही बोलण्याच्या अगोदर मीच थोडं बोलले. म्हटलं बाबाजी तसं नाही आहे, तुम्ही महाराष्ट्रात या तेव्हा तुम्हाला कळेल. ते म्हणे असं म्हणते महाराष्ट्रात या. म्हटलं तसं नाही, महाराष्ट्रातल्या संतांनी काय सांगितलं हे तुम्हाला कळू शकणार नाही. नुसतं संन्यास घेऊन जगापासून वेगळं राहा असं नाही आहे, संसारात राहून सुद्धा परमार्थ चांगल्या प्रतीचा करता येतोय, संसारात राहून सुद्धा भगवत प्राप्ती करता येते. मग आपण तुम्हाला जरी महाराष्ट्राचे संत नाही कळले तरी सुद्धा तुम्हाला विदुर काका कळत असतील, त्यांची पत्नी कळत असेल, कितीतरी ग्रंथामध्ये कितीतरी संसारी लोकांनी आपला उद्धार करून घेतलेला आहे. कितीतरी लोकांनी कशाला देवहूती पहा, कर्दममुनी पहा, कपिल मुनींची भगवंताचा एक अवतार आहे कपिल मुनी, यांचे आईवडिलांनी सुद्धा साधना केली आणि साधना करता करताच किती मोठं वैराग्य त्यांना झालं की भगवंताने त्यांच्या पोटी अवतार घेतला. मग जो काम असेल त्याचा हा तर पुरुषार्थ सांगितलेला आहे की त्याचा विधिवत जर त्याचा उपयोग केला तर तो पुरुषार्थ आहे. मग याला माया म्हणता येणार नाही. आणि लेकराचंच बोलायचं आहे तर मुलांना संस्कार कोण देणार आहे? तुमच्यासारखे संन्यासी कोण होणार आहे? तुमच्या आईवडिलांनी खूप पुण्य केलं असावं म्हणून तुम्ही संन्यासी झाले. उगाच या गोष्टी होत नाही आहे म्हणून तुम्ही नर्मदा किनारी आले. आम्हाला सुद्धा पुण्य करावं लागणार आहे, तेव्हा आमचा मुलगा सुद्धा काहीतरी करेल. त्यावेळी त्या महात्म्याला ती गोष्ट पटली की पोरगी खूप स्पष्ट बोलती म्हणून. पण मला ती थोडं खटकलंच होतं म्हणून मी थोडं स्पष्टच बोलले. तर त्या बाबाजीने सांगितलं, तुला राग आला बाई, तुला वाईट वाटलं? म्हटलं वाईट नाही, पण असं कधी कोणाला एकदम बोलू नये, कारण जो करतो आहे त्याला काहीतरी कळतच असेल, त्याला कुणीतरी सांगितलेलं असेल म्हणून तो करत असेल. आणि माझ्या पतिदेवांची ही 3री-4थी परिक्रमा आहे, हे काही उगाचच नाही आहे. त्यांनी काहीतरी अगोदरचे त्यांना माहितीच आहे, काही साधना घडलेली आहे, आमच्या गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे, नर्मदा माईची कृपा आहे, या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं घडतं आहे. आता तर महात्मा एकदम शांत झाले आणि बोलू लागले, बेटा मी सहजच बोललो, तुम्ही सहज बोलले पण मला वाईट वाटलं ना त्याचं, म्हणून तर मला एवढं सगळं बोलावं लागलं. तुम्ही सुद्धा वाईट वाटून घेऊ नका मी बोलले म्हणून, पण मला हे बोलणं गरजेचं होतं, कारण माझ्या मनाला समाधान वाटलं नसतं, मला वाईटच वाटत राहिलं असतं. म्हणून तर
तर त्या बाबाजींनी सांगितलं काही हरकत नाही, ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही संस्कार करतात बाळाला, एवढ्या सगळ्या नियमामध्ये ब्रह्मचर्यामध्ये तुम्ही ही साधना करता आहात, खूप मोठी साधना आहे. आता ते एकदम त्याच्यावर हात फिरवू लागले आणि मग तोपर्यंत चहा वगैरे झाला. आता आम्ही चहा घेतला, राघवला सुद्धा मोठा ग्लास भरून चहा दूध दिलं तिथल्या त्या सेवेकराने. आणि नंतर आता नर्मदेहर म्हणून आम्ही सगळेच तिथून निघालो. पुढे 1 किलोमीटर गेल्यावर त्या रामपुरा गावाच्या पुढे गेल्यावर पुढे धनेश्वर म्हणजे धनदेश्वर, लुंकेश्वर, जेटेश्वर असे तीर्थ आहेत. तर या तीर्थांचं महात्म्य 2013-14ची जी परिक्रमा आहे त्यामध्ये 17व्या भागामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून जे तीर्थांचं महात्म्य त्याच्यात सांगितलेलं आहे ते डबल सांगणार नाही. नवीन दुसरं राहिलेले जे आहेत ते आता या परिक्रमेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. म्हणून तिथून पुढे रामपुरापासून 1 किलोमीटरवरती हे सगळे तीर्थ आहेत. तीनही मंदिरं जवळजवळच आहेत, नवीन बनवलेली आहेत, सगळी माहिती सविस्तर आहे. आता त्या आश्रमामध्ये गेलो तर तिथे सुद्धा एक माताजी होती आणि ती माताजी म्हणजे अगदी पांढऱ्या कपड्यामध्ये आणि खूप मोठ्या जटा होते त्यांच्यावरती बांधलेल्या. त्यांना बघितलं आणि आम्हाला खूप विशेष वाटलं. अरे माताजी आहेत, पण त्यांच्याकडे 3 लेकरं होते, 2 मुलं आणि 1 मुलगी. मग असेच 6-6, 7-7, 8-8 वर्षाचे असे ते लेकरं होते. ते सगळे तिचं सेवा करत होते. पण काम करता करता आम्हाला असं वाटायचं की माताजी असेल आणि हिच्या आश्रमामध्ये ही मुलं शिकायला आलेली असतील, सेवा करायला आलेले असतील. पण ती मुलं त्यांना मम्मी म्हणायची. मम्मी म्हटल्यावर आम्हाला विशेष वाटलं की हे सगळं काय आहे. मग पण हिंमत होत नव्हती विचारायची. म्हणून आम्ही त्यांना विचारलं की त्या मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांना विचारलं की बाळांनो, तुम्ही इथं शिकायला आलेले आहात का? ते म्हटले नाही, हा आमचाच आश्रम आहे. म्हटलं मग ही तुमची आई आहे का? त्यांनी सांगितलं हो. म्हटलं वडील? ते म्हणे ते रायसेन जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत, तिकडे आश्रमाचं काम चालू आहे, म्हणून ते खूप मोठे जटा त्यांच्या बांधलेल्या होत्या. मग ते सुद्धा खूप मोठे जटाधारी होते, स्वच्छता वगैरे खूप प्रिय होती त्यांना. म्हणून त्यांचं जे वर्णन आहे ते सुद्धा त्या 17व्या भागात आहे. तर त्यांच्याबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं ते तिकडे गेलेले आहेत. म्हणून मग आम्हाला आणखी शंका निर्माण झाली, पण विचारायचं कसं या माताजीला, कारण रागवल्या मग. म्हणून खूप वेळ गेला आणि नंतर आम्ही त्या माताजीला विचारलंच, माताजी एक विचारायचं होतं, वाईट वाटू देऊ नका, पण तुम्ही संन्याशी आहात का? त्यांनी सांगितलं हो. मग तुमची ही मुलं, कारण संन्याशांना मुलं नसतात, संन्याशाची मुलं म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास सहन करावा लागला. संन्याशाची मुलं म्हणून मुक्ताबाईचं खापर फोडून टाकलं. केवढा त्रास माझ्या माऊलीला आधी भावंडांना झाला संन्याशाची म्हणून तर मला हा प्रश्न निर्माण झाला. माऊलीचं नुसतं नाव घेतलं तरी डोळ्यात पाणी येतंय. म्हणून तर किती त्रास त्या लोकांनी त्यांना दिला, की त्यांच्याच लोकांनी त्यांना एवढा त्रास दिला, त्यांचीच लोक त्यांना जवळ करत नव्हते. म्हणून तर मोठी शंका मला होती, कारण महाराष्ट्रात मी लहानपणापासून ऐकते संन्याशाची पोरं म्हणून त्यांच्या जोडीत शेण घातलं. एवढं सगळं जर संन्याशाच्या पोरांना भोगावं लागतं तर मग तुम्ही संन्याशी आहात ना? त्या माताजीने सांगितलं हो. मग तुम्हाला मुलं कसे? कारण माझ्यावर रागवू नका, माझी ही शंका आहे, मला त्याचं उत्तर हवं आहे. त्यावेळी तिने सांगितलं त्या माताजीने की तुझ्या शंकेचं निरसन मी करेल. ही मुलं आम्हाला कसे? माझे पतिदेव रायसेनला गेलेले आहेत, तुम्ही बघितले असतील. आम्ही सांगितलं आम्ही बघितलेले आहेत. मग आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर आम्हाला संन्यास घ्यायचा होता. त्यांनी सांगितलं आम्ही संसाराचा त्याग केला, त्याला 13-14 वर्ष झाले. संसार सोडून दिला, घरदार सगळं सोडलं, इथं आश्रम थाटला आणि आम्ही जी गृहस्थींसाठी की पती पत्नी एकत्र राहू शकतात अशी एक दीक्षा आहे. ती दीक्षा कधीपासून आहे मला माहिती नाही, पण जर ती दीक्षा माझ्या माऊलीच्या वेळी असते तर माझ्या माऊलीला अनाथ होऊन जगावं लागलं नसतं. माझ्या चिमुरड्या मुक्ताईला सुद्धा आईच्या प्रेमापासून बाजूला राहावं लागलं नसतं.
इतकी छोटी असून सुद्धा स्वतः तिला भावंडांची आई पण व्हावं लागलं आणि बहीण पण, दोनही भूमिका निभावून भावांना मांडे खाऊ घालावे लागले. किती त्रास सहन करावा लागला. जर ही दीक्षा अगोदर असती तर तसं घडलं असतं. माझ्यासमोर आता कुणी दिसत नव्हतं, फक्त माऊली ज्ञानेश्वर महाराज दिसत होते. खूप वाईट वाटत होतं आणि मी त्या माताजीला सांगत सुद्धा होते, आमच्या महाराष्ट्रामध्ये असे संत होऊन गेलेले आहेत, संन्याशीची लेकरं की त्यांच्या वडिलांनी अगोदर संन्यास घेतला, लग्न झालं आणि संन्यास घेतला, पण त्यांच्या गुरुच्या आज्ञेवरून ते परत संसारामध्ये आले आणि त्यांना 4 मुलं झाले. लोकांनी त्यांना वाळीत टाकलं, जातीबाहेर टाकलं, गावातून हाकलून दिलं आणि त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली की त्यांच्या लेकराला कोणी दूधसुद्धा देत नव्हतं, त्यांना कोणी भिक्षासुद्धा घालत नव्हतं. देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं आई वडिलांना आणि तेव्हा लेकरं अनाथ होऊन भटकत होते. किती विरहामध्ये आणि किती कष्टामध्ये जगत होते हे फक्त त्यांनाच माहिती. असे संत माझ्या महाराष्ट्रात होऊन गेले. म्हणून तर माताजी, ही दीक्षा कधीपासून असावी त्यांनी सांगितलं मला माहिती नाही, पण कोणत्या आखाड्याची आहे त्यांनी सांगितलं, पण ते माझ्या लक्षात राहिलं नाही. त्यागी आखाडा आहे, तर त्या त्यागी आखाड्याची ही दीक्षा आहे. म्हणून ह्या दीक्षेमुळं आम्ही पती पत्नी एकत्र राहू शकतो आणि संसार करून हे जे मुलं आहेत, अहो जर कुणी आईवडील पुण्यवान असतील, आईवडील संन्याशी असतील, तरच मुलं चंद्र सूर्यासारखे होऊ शकतात की तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे आणि जगी सूर्य जैसे प्रकाशले. हे सामान्यांच्या पोटी असे पुत्र जन्माला येत नाही, ह्याला संन्याशाचीच पोरं व्हावी लागतात. मग म्हणून तर तिने सांगितलं अशी पुण्यवान लेकरं व्हायला आणि त्या लेकरांनी काही परमार्थ करायला, या धर्माची दुरा खांद्यावर घ्यायला. अरे काही पेताडांची लेकरं होतील का? अधर्माने वागणाऱ्यांची लेकरं अशी होतील का? बांध कोरणाऱ्याची लेकरं अशी होतील का? भ्रष्टाचार करणाऱ्याची पोरं अशी होतील का? त्याला संन्याशाचीच पोरं असावी लागतील. तेव्हा मला खूप अगदी एवढा मला आधार वाटू लागला ना. तिने सांगितलं संन्याशी आईवडील असतील तर मुलं खूप पुण्यवान होत असतात. तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरोखर अशी दीक्षा असेल तर मुलंसुद्धा महात्मे होऊ शकतील, मुलंसुद्धा पुण्यवान होऊ शकतील. पण आता मला माझ्या माऊलीची खूप आठवण येत होती आणि त्यांना मी माऊलीच्या खूप गोष्टी सांगितल्या. आमचा बराच वेळ तिथं निघून गेला आणि नंतर माझे पतिदेवांनी सांगितलं आता आपल्याला इथून निघावं लागेल, कारण अजून टाईम आहे आपल्याला. त्या माताजीने सांगितलं इथंच मुक्काम करा, पण सांगितलं नाही, इथं मुक्काम करून जमणार नाही, कारण राघवच्या मनावर आहे, तो जोपर्यंत चालतो आहे तोपर्यंत नाही म्हणता येणार नाही. म्हणून आता त्या धनेश्वरपासून त्या माताजीचा निरोप घेऊन तिथून पुढे निघून गेलो आणि जाता जाता त्या माताजीला सांगून गेलो, जर आमची जर अशी भावना झाली अशी दीक्षा घ्यायची तर आम्हाला भेटेल का? त्यांनी सांगितलं हो, कुणालाही भेटू शकते. म्हणून त्यांचा नंबर वगैरे घेतला आणि आम्ही तिथून पुढे निघालो. पुढे गेल्यावर काही अंतरावरच 2 किलोमीटर अंतरावरती मांगरोल म्हणून गाव लागलं. तिथे मंगलेश्वर तीर्थ आहे, म्हणजे मंगळाने तिथे तपश्चर्या केलेली आहे. कुणाला काही अडीअडचण असेल, कुणाला काही ग्रहमान फिरलेले असतील, कुणाचं लग्न जमत नसेल, काही घरात काही पीडा असेल, तर तिथं जाऊन त्या मंगलेश्वराचं लोक अभिषेक वगैरे दर्शन घेतात. तर त्या मंगलेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्या मंगरोल गावातच अगदी ते मंदिर आहे. डाव्या हाताला एक घर आहे. तर तिथे बरेच परिक्रमावासी बसलेले होते आणि तिथे ती बसलेली असताना आम्ही तिथून निघून चाललो होतो, पण आम्हाला तिथं जो दरवाजा होता तिथे असं गेटसारखं होतं आणि वरती पायऱ्या चढाव्या लागत होत्या, म्हणून त्यांना दिसत नव्हतं, खूप उंच होतं ते. पण पुढून गेल्यावर बाकीच्या लोकांनी आम्हाला बघितलं आणि नर्मदे हर ऊपर जाओ चाय पिओ असं म्हणू लागले. मग म्हटलं काही हरकत नाही, म्हणून वरती तिथं गेलो. चहा तयारच होता, खूप लोक बसलेले होते आणि तिथं त्यांनी आम्हालासुद्धा चहा दिला. आता पण मी सांगितलं नाही राघवला अगोदर द्या, राघवला थोडंसं चहा दूध दिलं
बिस्किट पुडाही त्यांनी सगळ्यांना बिस्किट पुडे देत होते. सगळ्यांना बिस्किट पुडे दिले आणि राघवला चहा बिस्किट राघवने खाल्लं. पण राघव माझ्या मांडीवर बसलेला होता. आम्ही सुद्धा तिथे बसलो आणि राघव मांडीवर बसलेला असताना राघवला आता मला चहा प्यायचा होता, म्हणून मी माझ्या हातात चहाचा कप घेतला आणि राघव बसलेला होता. राघवला मी म्हणत होते की मी चहा पिते आहे, शांत बसा, असं सांगितलं होतं. कारण जोपर्यंत तो माझ्या मांडीवर बसलेला असतो मला चहा पिता येत नव्हता, कारण तो खूप चंचल आहे. सांगितलं तरी लक्ष देणार नाही, म्हणून मी त्याला सांगितलं पण त्याने लक्षच दिलं नाही. आणि त्याने एकदम अशी उडी मारली, जशी उफाळी मारली तशी माझ्या हाताला त्याचं डोकं लागलं आणि लगेच चहा सांडला. तो जे चहा सांडला तो अर्धा कप चहा त्याच्या डोक्यावर सांडला आणि अर्धा कप माझ्या मांडीवर सांडला. सगळा चहा सांडून गेला. राघव खूप मोठ्याने रडू लागला. आता काय करावं काही कळत नव्हतं. पण आता आमच्याकडे काहीच नव्हतं, तेल होतं, म्हणून पटकन घाईघाई त्याच्या तिथं फक्त तेल लावलं डोक्याला. आणि आता राघववर रागवायचं होतं, पण काय करणार, तो इतका पोळला होता. आता त्याच्यावर रागवणं सुद्धा आणि ओरडणं सुद्धा मला बरोबर वाटलं नाही. आता तर त्या लोकांनी मला पुन्हा चहा दिला, पण मी म्हटलं आता परत नको, मला बस झाला. मी तिथे चहाच घेतला नाही, कारण राघव एवढा पोळाला, माझ्या मांडीवर पोळलं, मला त्याचं काही वाटलं नाही. पण राघवला पोळल्यावर, कारण राघवला कुठल्या प्रकारचा त्रास नको व्हायला, म्हणून त्याला तसंच आता नादी लावत लावत तिथून उठले आणि आम्ही पुढे चालायला लागलो. पुढं बरंच अंतर चालून गेल्यावर आता त्या गावामधून थोडंसं वरती असं चाललं की लगेच पुन्हा उजव्या हाताला रस्ता आहे. उजव्या हाताच्या रस्त्याने चालत चालत पुढे एवढं अंतर चाललो की पुढे सगळे आश्रमच लागत होते. त्या आश्रमामधून आता जो तपोवन आश्रम होता, त्या तपोवन आश्रमामध्ये तिथं गेट बंद होतं आणि आम्हाला आता नको वाटलं तिथं, कारण तिथं परिक्रमा असे जास्त जात नव्हते आणि जे गेले त्यांना खूप राहायला खूप लांब व्यवस्था होती त्यावेळी. मग असं वाटायचं नको आपल्याला एवढ्या लांब. मग आम्ही थोडं पुढं जायचं ठरवलं, तर पाठीमागून एक मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकलवाल्याने सांगितलं चला पुढे एक आश्रम आहे, तुम्हाला त्या आश्रमात घेऊन जातो, तिथं सगळी व्यवस्था आहे. मग पुढे गेलो तर पुढे रामानंदी आश्रम आला. खूप श्रीमंत आश्रम आहे तो, की बाहेरच्या देशातून तिथे कॉन्टॅक्ट आहे, देणगी येते, खूप श्रीमंत. मग त्या आश्रमामध्ये जायचं ठरवलं, पण हा जो मनुष्य होता हा म्हणायचा पुढे चला, अर्धा किलोमीटरवर आश्रम आहे. आणि तो आश्रम असा मैयेच्या किनाऱ्यावरती होता, पण त्या आश्रमामधून मैयेवरती जाता येत नव्हतं, गेलं तरी खूप खोल होतं. आणि तिथून तो आश्रम नवीनच चालू झालेला होता, तसा जुनाट होता, पण तिथे एक बाबाजी नवीन आलेले होते, सीताराम बाबा म्हणून, तर ते आश्रमाचं नावही सीतारामच होतं. तिथून पुन्हा सकाळी मागं यावं लागत होतं आणि सगळी पुढे खडी पसरलेली होती. आता नको नको वाटत होतं, असं वाटायचं काही त्रास झाला तरी चालेल, पण इथेच थांबून घेऊ. म्हणून तिथे त्या रामानंदी आश्रमाकडे वळलो. ती मोटरसायकल तीनदा पुढे गेली, परत मागे आली. पुन्हा तो मनुष्य यायचा म्हणायचा चला, पण आता हिंमतच होत नव्हती पुढं जायची. म्हणून तिथे त्या रस्त्यावर त्या खडीवर मुरुम टाकत होते. आता वाटायचं नकोच, हे ट्रॅक्टरचं सगळं फपाटा उधळतो आहे, इथून जायला आता त्रास वाटतो आहे. म्हणून इथेच रामानंदी आश्रमात वळलो. त्यांनी सांगितलं ते बाहेरचं बांधकाम आहे ना, तिथेच थांबा. तिथं थांबलो. तिथं जी रूम होती त्या रूमच्या ज्या खिडक्या होत्या त्या खिडक्याच्या काचा सगळ्या फुटलेल्या होत्या, दरवाजासुद्धा लागत नव्हता. आता असा पश्चाताप व्हायला लागला. आता आत आश्रमामध्ये महिलांना प्रवेश नव्हता, तसं जाता येत होतं फक्त, पण तिथे मुक्कामाला राहता येत नव्हतं महिलांना. त्यांनी सांगितलं महिलांची बिल्डिंग ही बाहेरच्या बाजूला आहे, आत सगळे त्यागी विरागी सगळे महात्म्यांसाठी व्यवस्था आहे. तर महात्म्यांची खूप सुंदर व्यवस्था त्या आश्रमात असते, पण इथे तर महिलांसाठी आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडून एक रूम घेतली आणि त्या रूममध्ये आमचं बॅग वगैरे ठेवली. आता बॅग वगैरे त्या रूममध्ये ठेवल्यावर बाकीच्या ज्या रूम होते तिथं काही महिला होत्या, तर त्या महिलांनी अगोदर तर ते आमचा खूप रागराग करू लागल्या की इथं कुठं राहता, असं काय करता. पण जिने चावी दिली होती रूमची ती जरा चांगली होती स्वभावाने, पण या बाकीच्या थोड्या कुचकटसारख्या करायच्या, भांडण्याचा प्रयत्न करायच्या. पण आम्ही सांगितलं आम्ही परिक्रमावासी आहोत, पायी चालणारे आहोत,
म्हणून त्यांनी सांगितलं दरवाजा लावायचा नाही, दरवाजा उघडाच ठेवा. अहो बाळ आहे आतमध्ये आणि एवढं सगळं थंडी, एवढी गार हवा आहे. त्यांनी सांगितलं नाही नाही. मग ती एवढ्या आमच्यासोबत वाद घालू लागल्या. आम्हाला असं वाटू लागलं इथं नसतं थांबलं तर बरं झालं असतं. पण इथून मैया जवळ आहे स्नानाला, घाटही आहे, स्नान करता येईल मैयाचं सकाळी. उत्तर वाहिनी नर्मदा या ठिकाणी आहे. खूप वेगळा तो आनंद घेण्यासाठी पण कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. त्यांना खूप समजावून सांगत होतं पण त्या ऐकत नव्हत्या. तेव्हा त्या नंतर काही वेळाने मग ही एक जण आमच्याकडे आली आणि मग तिने सगळी बारकाईने चौकशी केली. तेव्हा सगळी माहिती तिला कळल्यावर मग तिच्या लक्षात आलं की हे खूप मोठी साधना करणारे आहेत. अगोदर त्यांना असं वाटायचं कोणीतरी भिकारी असतील आणि इथं परिक्रमेचं नाव सांगून इथं राहायला आले असतील असं त्यांना वाटत होतं. मग नंतर त्यांना कळलं. मग तिने राघवच्या दुधाची पण व्यवस्था केली, आमच्या जेवणाची व्यवस्था केली. आम्हाला रात्री म्हणजेच तिथे आतमध्ये त्या रामानंदी आश्रमामध्ये तिकडे जेवायला सुद्धा त्यांनी बोलावलं. मग जेवण वगैरे झालं आणि मग येऊन कारण त्यांच्या वेळी तिथं हजर पाहिजे. पुन्हा आल्यावर मग आम्ही इथे आरती वगैरे केली. आता राघवचंही जेवण वगैरे झालेलं होतं. मग आम्ही सुद्धा आरती वगैरे झाल्यावर आता राघवसुद्धा झोपला होता. आम्ही सुद्धा आता दरवाजा बंद करून आम्ही सुद्धा या ठिकाणी नर्मदेहर म्हणून आजचा विश्राम याच आश्रमामध्ये नर्मदा किनारी रामानंदी आश्रमामध्ये मुक्काम झाला. म्हणून आज इथेच थांबते नर्मदेहर.